नमस्कार. 100 सावधान महाराष्ट्र मध्ये मी गिरीश गायकवाड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मुंबई पासून काही किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या मुंब्रा परिसरात सध्या पालक एका अनामिक भीतीने ग्रासले आहेत. दहशती खाली वावरत आहेत. मुंब्र्यातली मुलं अचानकपणे गायब होत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंब्रा परिसरातल्या 2 मुलांचं अपहरण करण्यात आलं होतं. पोलिसांनी मोठ्या शिताफीनं मुलांची सुटका करून 5 आरोपींना बेड्या ठोकल्या. या आरोपींमध्ये एक महिला देखील आहे. तपासात या आरोपींनी जो खुलासा केलाय तो ऐकून मुंब्र्यात भीतीचं काहूर माजलंय. पोलिसांच्या पायाखालची ही जमीन सरकली आहे का ते तुम्ही सुद्धा पहा. देशातलं सगळ्यात धक्कादायक किडनी कांड. किडनी रॅकेटसाठी मुलांचं अपहरण. किडन्या रुग्णालयात, मृतदेह जंगलात. बावीस किडन्यांसाठी 11 मुलांचा बळी. लाख मोलाची किडनी, कवडी मोल जीव. किडनी कांडाचा खळबळजनक खुलासा. मुंब्र्यातला हाच तो आझमीनगर परिसर जिथे अनेक दिवसांपासून मुलं गायब होण्याच्या घटना सातत्यानं घडत आहेत. काही दिवसांपूर्वी याच परिसरातून 2 मुलांचं अपहरण झालं होतं. पोलिसांनी मोठ्या शिताफीनं या अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकल्या. मात्र तपासात जी माहिती समोर आली त्यामुळे पोलिसांना देखील धक्का बसलाय. शीळ डायगर पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीमध्ये एक आफरीन नावाची महिला देखील आहे. तिनं जी माहिती सांगितली त्याच्या आधारे पोलिसांनी तपासाला वेगानं सुरुवात केली आहे. आफरीननं पोलिसांना सांगितलं की अशा 10 ते 11 मुलांना शीळ डायगर डोंगर परिसरात ठार मारून पुरलं गेलंय. ही धक्कादायक माहिती मिळताच पोलिसांनी 5 तास जेसीबीच्या साह्यानं डोंगर परिसर खणून काढला. पण हाती काहीच न मिळाल्यानं आरोपी पोलिसांची दिशाभूल करतायत की काय असा प्रश्न निर्माण झालाय. मात्र मुलं आहेत कुठं याचा तपास पोलिसांकडून सुरूच आहे. अहमद शाह नावाच्या एका अल्पवयीन मुलाचं अपहरण करणाऱ्या आफरीन खान या 20 वर्षीय तरुणीला जेव्हा डायगर पोलिसांनी अटक केली तेव्हा तिनं ही धक्कादायक माहिती उघड केली. आणखीन 10 ते 11 मुलांना सहारा कॉलनी जवळ डोंगरात पुरल्याची धक्कादायक माहिती तिनं पोलीस तपासात दिली. यानंतर मात्र पोलिसांच्या पायाखालची वाळूच सरकली. मंगळवारी दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत या भागात जे साह्यानं खोदकाम करून पोलिसांनी पाहणी केली. पण प्रत्यक्षात काहीही निष्पन्न झालं नाही. त्यामुळे आफरीन पोलिसांना भूलथापा देण्याचा प्रयत्न करते का असा सवाल आता निर्माण झालाय. जी गोपनीय माहिती मिळाली त्या आधारावर अमृतनगर मुंब्रा येथून सदर मुलाला सुखरूप ताब्यात घेऊन त्यांच्या आईवडिलांच्या हवाली करण्यात आलेले आहे. सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आम्ही 5 आरोपींना अटक केलेली आहे आणि ते पोलीस कस्टडीत आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे. याच परिसरातून आणखीन काही मुलं बेपत्ता झाल्याचंही बोललं जात आहे. पण ती मुलं कुठं आहेत हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. पोलिसांकडून या मुलांचा शोध सुरू आहे. पण हे जर खरं असेल तर हा धक्कादायक खुलासा होणार आहे एवढं मात्र नक्की. ब्रिजभान जयस्वाल, TV9 मराठी, ठाणे.